हॅलो बाळमित्रांनो, कसे आहात सर्वजण? ठीक आहात? ओके, चला आपण आता एक पुढचा धडा घेऊया. इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा हा पुढचा धडा. आपले 3 पाठ झालेले आहेत. आता 4था धडा चालू झालेला आहे. आपण जर याच स्पीडनं जर गेलो आणि तुम्ही याच पद्धतीने जर अभ्यास करत राहाल तर आपला अभ्यासक्रम लवकरात लवकर संपेल आणि आपण प्रश्नपत्रिका सोडवायला लवकरात लवकर सुरू करू, जेणेकरून आपला भरपूर सराव होईल आणि काय होईल की आपल्याला चांगले मार्क्स पडण्यासाठी मदत होईल. चला तर मित्रांनो आपण पुढचा धडा चालू करूया. पुढच्या धड्याचं नाव आहे 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न. आता बघा, 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न कसे येतात? अंक आणि वारंवारता. अंक आणि वारंवारता हा आपण थोडासा अभ्यास करूया की यामध्ये बघा 0 हा अंक 1 ते 100 लिहित असताना 0 हा अंक 11 वेळा लिहावा लागतो. 1 हा अंक 21 वेळा लिहावा लागतो. 2 हा अंक 20 वेळा लिहावा लागतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सर्व अंक 20 वेळा लिहावे लागतात. आता याच्यावर प्रश्न कसा येतो ते पाहूयात. 1 ते 100 अंक लिहित असताना 0 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? आता 1 ते 100 अंक लिहिताना आपण बघूयात, लिहून बघूयात. 1 ते 100 अंक लिहिताना 0 असलेला कोणता? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. 0 किती वेळेस लिहावा लागला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. बघितलं का? 11 वेळा लिहावा लागतो. मग ह्याचं उत्तर येईल 11. लक्षात येते? किती वेळा लिहावा लागतो. आणि जर संख्या जर विचारल्या तर काय येईल? आता इथं प्रश्न 1 ते 100 हा अंक लिहिताना 0 हा अंक असलेल्या संख्या किती? संख्या आहेत 10. बघा प्रश्न काय विचारलाय. जर 0 हा अंक किती वेळा लिहावा लागतो म्हणलं तर 11 आला, परंतु 0 असलेल्या संख्या किती? तर 10. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्यात सुद्धा अजून प्रश्न विचारतात की 2 अंकी संख्या म्हणलं तर 2 अंकी संख्या, तर मग ह्यातली ही 100 ही 3 अंकी संख्या आहे, मग ही कटते तर 9 संख्या तयार होतात. आपण ज्या त्यावेळेस प्रश्न आल्यानंतर आपण पाहूयात, परंतु प्रश्न काळजीपूर्वक असला की आपल्याला काय लिहिले हे समजतं बरोबर. आता पुढं 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 1 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? 1 हा सर्वात जास्त वेळा लिहावा लागतो. 21 वेळा लिहावा लागतो. हे थोडंसं पाठ करून घेतलं आपण की आपल्याला जास्त जड जाणार नाही. पाठ करायला एकदम सोपं आहे. 0, 21 आणि पुन्हा सगळी 20 पर्यंत बस. हे 0 11 वेळेस, 1 21 वेळेस, बाकीच्या सर्व संख्या 20 वेळेस लिहाव्या लागतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 1 हा अंक किती वेळा लिहावा लागतो? आपण इथं वारंवारता काढली आहे. 21 वेळेला लिहावा लागतो. पण कसं ते आपण थोडंसं समजून घेऊया. आधी हे पाठ 21 वेळा हे उत्तर आपल्याला पाठ आहे, 21 उत्तर येतं, परंतु समजण्यासाठी आपण लिहून बघूयात. काय? 1 पुन्हा 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 मध्ये नाही, सॉरी 20 मध्ये नाही, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100. बघा आता किती वेळा लिहावा लागला? 1, इथं 2, इथं 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20.
कसं गडबड झाली आपली, कुठं चुकलं बाबा. 1 11 हां इथं एक राहिलं की 10 मोजायचं. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 करेक्ट. इथं एक मोजायचं राहिला होता, 21 वेळा आलेला आहे. आता तोच प्रश्न, तसाच प्रश्न बघा मुद्दाम रिपीट आलेला आहे, म्हणजे आपण तसा घेतला प्रश्न की 1 ते 100 या संख्येमध्ये 1 हा अंक असणाऱ्या संख्या किती. संख्या किती आहेत, अंक किती वेळेस आला, अंक आला 21 वेळा, पण संख्या झाल्यात 20च. कोणत्या संख्या 20च झाल्या, तर इथं 1 हा रिपीट झालेला आहे. इथं 1 हा अंक रिपीट झालेला आहे, म्हणून आता ही एकच संख्या धरावी लागते, एकच संख्या धरावी लागते, अंक नाही. आता संख्या किती झाल्या मग, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बघा 20 वेळा आहे की नाही. म्हणजे प्रश्न कसा विचारतात याच्यावर फार आपलं उत्तर डिपेंड असतं, म्हणजे प्रश्नातच उत्तर असतं, हे लक्षात घ्या. म्हणून काळजीपूर्वक वाचायचं. जो काळजीपूर्वक वाचतो त्याचं प्रश्नाचं उत्तर चुकणारच नाही, लक्षात येईल. हां आता 0 ते 10 पुढचा प्रश्न बघा. 0 ते 10 0 ते 100 यामध्ये 0 हा अंक असणाऱ्या संख्या किती. आपण इथं वरच बघितलं होतं अंक किती वेळा आला आहे, इथं संख्या 10 20 30 40 50 60 70 80 90 100. संख्या किती झाल्या, 10 संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 संख्या. कळतंय. जर 0 किती वेळा आला आहे, तर 11 वेळा 0 आलेला आहे. आणि संख्या जर विचारल्या तर संख्या आलेल्या आहेत, 10 संख्या आलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा. प्रश्न 5 मध्ये 1 ते 100 मधील किती 2 अंकी संख्येत 1 या अंकाचा समावेश आहे. 2 अंकी संख्या विचारल्या, 2 अंकी संख्येत 1 या अंकाचा समावेश आहे. आता 2 अंकी संख्या 1 या किती 2 अंकी संख्येत. आता आपण पुन्हा बघूयात. 1 ने तयार झालेल्या संख्या 2 अंकी संख्या 2 अंकी. मग 10 सुरुवातच कुठून झाली, 10 पासून झाली, बरोबर आहे. 1 ते 9 ह्या घ्यायच्या नाहीत का, तर ती 1 अंकी संख्या आहे. आता 10 पुन्हा 11 12 13 14 15 16 17 18 19 21 31 41 51 61 71 81 आणि 91. 100 सुद्धा घ्यायची नाही, कारण ती 3 अंकी संख्या आहे. बघा देताना कसं दिलंय, ही 1 अंकी संख्या, ही 3 अंकी संख्या. विचारलंय काय, 2 अंकी संख्या. म्हणून आता किती संख्येत म्हणलंय. आता 2 अंकी संख्या विचारलंय, किती संख्या विचारली. 1 या अंकाचा समावेश आहे. संख्या विचारल्यामुळे हे डबल पकडायचंय का आपल्याला, आता नाही. संख्या विचारल्यामुळे ही एकदाच पकडायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 संख्या. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या अशा आहेत की ज्यामध्ये 1 आहे. हे झालं उत्तर. लक्षात येतं सगळ्यांच्या. पुढं बघा. आता बघा हे किती प्रश्न मस्त महत्वाचा आहे. काय आहे प्रश्न, तर
1 ते 100 या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या एकक व दशक स्थानी, म्हणजे एकक व दशक स्थानी समान अंक 11, 22. किती सोपं आहे. एककला तोच आहे, दशकला तोच आहे. 33, 44, 55, 66, 77, 88, 99. एककला पण तोच अंक आहे, दशकला पण तोच अंक आहे. अशा 1 ते 100 मध्ये संख्या किती? तर 9 संख्या. लक्षात येते. एक अंकी मूळ संख्या किती? आता हा महत्वाचा प्रश्न. मूळ अंकी संख्येवर निश्चितपणे गणितामध्ये एक प्रश्न नाही तर 2 प्रश्न असतात आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा निश्चितपणे प्रश्न असतो. म्हणजे दोन्ही परीक्षेत मिळून आपल्याला 4 मार्क मूळ संख्येवर आहेत. लक्षात घ्या. गणिताला 1 आणि बुद्धिमत्तेला 1 येतो. म्हणून 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पाठच करायच्या. आपल्याला म्हणलं मूळ संख्या म्हणलं की पटपट म्हणता आलं पाहिजे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, पुन्हा 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 79 नंतर 83, 89 आणि 97. बघा. आणि 1 ही संख्या मूळ ही नाही, संयुक्त ही नाही. बघा आता समजा ह्या आपल्या बरोबर आलेत का चेक करूयात आपण. 25 संख्या बघा. 1 ते 50 पर्यंत 15 आहेत. 1 ते 50 पर्यंत 15 आहेत आणि त्याच्या पुढे 10 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आले बरोबर. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इथं काहीतरी राहिली. 53, 57 जातो, 59, 61, 63 जातो, 67, 71, 79, 83, 87ला पण जातो, 93ला पण जातो, 97ला पण जातो. एक कोणती संख्या राहिली? 53, 59, 61, 67, 71, 79 कोणती राहिली बाबा? तर आपला 73 ही संख्या राहिलेली आहे. तर अशा प्रकारे एकूण 25 मूळ संख्या आहेत. म्हणजे 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या, 50च्या पुढे 100 पर्यंत 10 मूळ संख्या, अशा 25 मूळ संख्या आहेत. आणि 1 अंकी त्यामधल्या मूळ संख्या आहेत हे 4, 2, 3, 5, 7 या 4 आहेत मूळ संख्या. तर 1 अंकी मूळ संख्या आहेत 4. ठीक आहे. ह्याचं उत्तर आलेलं आहे 4. आणि 2 अंकी मूळ संख्या किती? 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? तर 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? या 25 संख्या एकूण संख्या आहेत मूळ संख्या 25 1 ते 100 मध्ये. त्यामधले 1 अंकी किती गेल्या? 4 गेल्या. मग उरले किती? 21 2 अंकी मूळ संख्या आहेत. कोणत्या विचारल्यावर? या 11 पासून ते 97 पर्यंतच्या या मूळ संख्या आहेत. लक्षात येते. हे पाठ करताना लक्षात ठेवायचं. बघा ह्याचे गट करायचे. हे 1 अंकी पुन्हा 1च्या पट्टीतले म्हणजे 10, 1च्या ह्याच्यातले किती? 11, 13, 17, 19. दशकस्थानी 1 असणार आहे. पुन्हा दशकस्थानी 2 असणारे 2च आहेत. 23, 29. पुन्हा दशकस्थानी 3 असणारे 2च आहेत. 31, 37. पुन्हा 41, 43, 47. इथल्या ह्या गटामध्ये 3 मूळ संख्या आहेत. पुन्हा
50च्या ह्याच्यामध्ये दशक स्थानी 5 असणाऱ्या ह्याच्यामध्ये 2च संख्या आहेत. पुन्हा 61 62 मध्ये 2 संख्या आहेत आणि 71 79 73 ह्या 7 दशक स्थानी 7 असलेल्या ह्याच्यामध्ये हे 3 संख्या आहेत. याच्यामध्ये 8च्या पाढ्यामध्ये म्हणू आपण किंवा 80च्या दशक स्थानी 8 असलेल्या ह्या 2 आहेत आणि एकक स्थानी 9 असलेल्या ह्या एकच संख्या आहेत. हे पाठ करायला आपल्याला सोपं जातं, लक्षात ठेवायला सोपं जातं की बाबा एक अंकी 4 एकक स्थानी 1 असणाऱ्या 4 अशा पद्धतीने जर काढलं तर आपल्याला हे सोपं जाईल. आता प्रश्न पुढचा आहे 2 अंकी एकूण सम संख्या किती. बघा एक अंकी संख्या किती आहेत 9, एक अंकी संख्या 9. पुन्हा 2 अंकी संख्या किती आहेत 90. 3 अंकी संख्या किती आहेत 3 अंकी संख्या आहेत 900. एक अंकी म्हणून एक अंकी संख्या आहेत 9. 2 अंकी संख्या आहेत एकूण संख्या आहेत 90. 3 अंकी एकूण संख्या आहेत 3 अंकी एकूण संख्या आहेत 900. 4 अंकी एकूण संख्या आहेत 9000. आता सगळ्या ह्याच्या निम्म्या 90चे निम्म किती 45 सम 45 विषम. सोपं आहे. पुन्हा 3 अंकीमध्ये 450 सम आणि 450 विषम. 4 अंकी संख्येमध्ये 4500 सम आणि 4500 विषम. आणि एक अंकीमध्ये बघा एक अंकीमध्ये सुद्धा 5 ह्याच्यात काय होईल बघा 1 3 5 7 9 या विषम आहेत आणि 2 4 6 8 4 विषम आहेत. हे 4 सम आहेत आणि 5 विषम संख्या आहेत. पण आपला प्रश्न काय आहे 2 अंकी संख्यामध्ये सम. 2 अंकी संख्यामध्ये सम विषम या 45 सम 45 विषम संख्या आहेत. आता सममूळ संख्या किती हा प्रश्न मस्त आहे. सम आणि मूळ. सम पण आहे आणि मूळ संख्या एकमेव आहे जी की 2 आहे. 2 आहे म्हणजे 2 ही एकच संख्या आहे अशी की ती सम आहे. ठीक आहे. आणि प्रश्न काय विचारलाय सम मूळ संख्या किती आहेत ही एकच आहे. सम 2 ही सम मूळ संख्या आहे. किती संख्या आहेत एकच संख्या नाही एकच संख्या म्हणजे ह्याचं उत्तर आहे 1. बघा प्रश्न कसा देतात आता पर्याय दिला जातो 1 2 3 4 तुम्ही लगेच 2ला पर्याय करून टाकून देतात उत्तराला राईट करता. पण इथं प्रश्न काय विचारला सम मूळ संख्या किती आहेत. एकच सम मूळ संख्या आहे जी की 2 आहे. बघा त्याच्यासाठी बारकाईने ऐकावं लागतं, बारकाईने अभ्यास करावा लागतो, नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक. एखादा प्रश्न समजला नाही तर रिपीट पहा हे माझं तुम्हाला एकदा सांगणं आहे. नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट्स करा आणि त्यामध्ये विचारा कधीही चालेल. ओके धन्यवाद.